मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. प्रत्येक पक्षातील नेत्याला आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. प्रत्येक नेत्यानं या निवडणुकांसाठी विशेष अशी कंबर कसली आहे. अशातच साताऱ्यात सुद्धा राजकीय वारे वाहू लागलाय. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी मात्र एक धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जय महाराष्ट्र केलाय. माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. माने यांनी नुकतंच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा सोपवलाय आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करत आहेत. खरं तर गेल्या काही दिवसांपासून माने यांच्या राजीनाम्याबद्दल चर्चा होती, पण या चर्चांना अखेर आता पूर्णविराम मिळालेला आहे. म्हणूनच कोण आहेत हे सुनील माने, ज्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवारांनी त्यांना गळाला कसं लावलं, शरद पवार गटाला याचं किती नुकसान होणार, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची आहे आणि अजितदादा त्याच विचारधारेचे आहेत ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करतो, असं म्हणत सुनील माने यांनी आपली भूमिका नुकतीच स्पष्ट केली. त्यांच्यासोबत शहाजी क्षीरसागर यांचाही आज रहमतपूर इथल्या गांधी चौकात सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रवेश होणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून शरद पवारांसोबत काम करणारे सुनील माने यांनी पक्षफुटीनंतरही शरद पवारांनाच पाठिंबा दिलेला होता. मात्र आता त्यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. या पक्ष बदलामुळे कराड उत्तर आणि कोरेगाव मधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून आगामी महापालिका निवडणूक ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुनील माने यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. रहमतपूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुनील माने यांनी ही माहिती दिली. यावेळी धामनेरचे माजी सरपंच शहाजीराव क्षीरसागर, 18 किलोली जिल्हा परिषद गटाचे नेते संभाजीराव गायकवाड, रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माने म्हणाले की गेली 10 ते 11 वर्षांपासून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी मी काम करत आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर वैयक्तिक कारणामुळे अजित पवार गटात प्रवेश केलेला नव्हता. परंतु रहमतपूर व परिसरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजता रहमतपूर इथल्या गांधी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार असून राज्य लेखा समितीचे सदस्य असणारे शहाजीराव क्षीरसागर, ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांच्यासह रहमतपूरमधील अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा यावेळी प्रवेश होणार आहे. पुढे बोलताना शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे. परिसराच्या व गावच्या हिताचा विकासाचा विचार करून अजित पवार गटात प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून परिसराच्या विकास कामासाठी भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो. पण सुनील माने यांनी दिलेला राजीनामा शरद पवार व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी मात्र मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावलेला होता. सुनील माने अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जात असतानाच त्यांनी मात्र शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा व्यवस्थित सांभाळलेली होती. परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला सातारा जिल्ह्यात मोठ्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तरीही माने यांनी शरद पवार गटाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात चांगला जनसंपर्क ठेवला होता. खरं तर सुनील माने हे पहिल्यापासूनच अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे. मात्र पक्षफुटीनंतर सुनील माने यांनी बाळासाहेब पाटील यांच्या सोबत राहणं पसंत केलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना सातारा लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची यापूर्वी एकदा विधान परिषदेला आणि लोकसभेला नावाची चर्चा होऊनही त्यांना हुलकावणी मिळालेली होती. मंडई कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सुनील माने हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. अत्यंत कमी वयात ते निवडून आल्यानंतर त्यांचा राजकीय उदय झालेला होता. ते त्यावेळी डॉक्टर शालिनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. राष्ट्रवादीच्या माध्यमातून 1999 पासून त्यांनी रहमतपूर पालिकेत एक हाती सत्ता कायम राखली. तर रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव माने यांचे चिरंजीव आहेत. गुलाबराव माने हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे खास मित्र मानले जायचे. म्हणूनच त्यांनी त्यांच्या नावे काही शैक्षणिक संस्थाही सुरू केल्या. त्याद्वारे त्यांचा या भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील या भागात आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्यातून माने यांनी
सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं. राष्ट्रवादी एकत्रित असताना झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी प्रभाकर घारगेंचं नाव पुढे आलं. त्यामुळे आमदारकीनं सुद्धा त्यांना हुलकावणी दिली होती. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक न लढवण्याचं ठरवलेलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव थेट जाहीर न करता शरद पवार यांनी लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची याच्या चर्चेसाठी मुंबईमध्ये बैठक घेतलेली होती. त्यात सुनील मानेंच्या नावाची चर्चा झाली. लोकप्रतिनिधींनीही त्यांचं नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून पुढे केलं. त्यातच राष्ट्रवादीकडून माने, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावं चर्चेत आली. मात्र पक्षाच्या वरिष्ठांनी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. यासोबतच पवार गट सध्या जिल्ह्यात अल्पमतामध्ये आलेला आहे. सत्तेशिवाय जनतेची अनेक कामं करणं अवघड जात आहे. तसेच आगामी पालिका निवडणुकांसाठी अजित पवार यांच्या सोबत राहिल्यास फायदा होऊ शकतो. या विचारांनी माने यांच्या कार्यकर्त्यांकडून पक्ष बदलासाठी आग्रह वाढला होता. या पार्श्वभूमीवर सुनील माने यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औंध दौऱ्यात भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर वाईत राज्य लेखा समितीचे सदस्य शहाजी क्षीरसागर व संभाजीराव गायकवाड यांनी सुद्धा येऊन अजितदादांशी चर्चा केली होती. या भेटीत नोव्हेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात तारीख देण्याचं निश्चित करण्यात आलं. यावेळी मकरंद आबा व नितीन काका यांनीही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सगळे पक्ष प्रवेश घेतले पाहिजेत असं अजितदादांना सांगितलं होतं. पण एकूणच नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना नोव्हेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पक्ष प्रवेशाची दुसरी दिवाळी सुरू होणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपच्या वाढत्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. पण तुम्हाला काय वाटतं? सुनील माने यांच्या पक्ष प्रवेशामुळे शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात शरद पवार गटाला कसा फटका बसू शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.